आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। सांगलीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे। आपण बघतोय एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। प्रतीक पाटील यांचा काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे। सांगलीमध्ये काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय। सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर आता प्रतीक पाटील यांनी सुद्धा आता काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। आपण बघतो आताची सर्वात महत्त्वाची बातमी। वसंतदादा पाटील यांचे नातू आणि माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी काँग्रेसला रामराम केलेला आहे। विखे पाठोपाठ सांगलीतील प्रतीक पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली आहे। सांगलीत खरतर हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय। आपण बघतोय आताची सर्वात महत्त्वाची बातमी सांगलीमधून। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांच्याकडून। दीपक, काय सांगाल? सुजय विखे पाठोपाठ आता सांगलीमध्ये प्रतीक पाटील यांनी सुद्धा काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली आहे। काय अधिक माहिती आहे दीपक? नक्कीच सांगली हा वसंतदादा पाटील यांचा बालेकिल्ला आहे आणि गेले 12 वेळा सांगलीनं काँग्रेसला खासदार दिलेला आहे। मागचा अपवाद वगळता गेल्या अनेक टर्म ही सांगलीकडेच होती, त्यामुळे आता ही जागा सांगलीलाच मिळावी अशी आग्रही मागणी सांगलीच्या सर्वच काँग्रेस प्रेमींची होती। मात्र पक्ष स्तरावरून ही जागा राजू शेट्टींच्या शेतकरी संघटनेला देण्याबाबतचा निर्णय झाल्यामुळे सांगलीमध्ये कार्यकर्ते आणि नेते सुद्धा संतप्त झालेले आहेत। आणि आज कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये प्रतीक पाटील यांनी वसंतदादा घराणे संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू असल्याची घणाघाती टीकाही केली आणि काँग्रेसला वसंतदादा घराणं नको आहे अशा शब्दात त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांचा समाचार घेतलाय आणि यापुढे मी काँग्रेसचं कोणतंही काम करणार नाही, मी राजीनामा देत आहे असं स्पष्ट भूमिका त्यांनी आजच्या काँग्रेसच्या मेळाव्यात म्हणजे कार्यकर्ता मेळाव्यामध्ये जाहीर केलेलं आहे। आणि यापुढे मी काँग्रेसचं कामही करणार नाही असं त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। नक्कीच धन्यवाद दीपक, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण बघतोय सांगलीमध्ये काँग्रेसला एक मोठा धक्का बसलेला आहे। वसंतदादा पाटील यांचे नातू आणि माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी काँग्रेसला रामराम केलेला आहे। सुजय विखे पाठोपाठ सांगलीमध्ये प्रतीक पाटील यांनी सुद्धा काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे।